बालाजी ऑनलाईन इन्फो या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला सांगणार आहे घर बसल्या तुमच्याच मोबाईलवरून आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे आहे। तर मित्रांनो, बऱ्याच लाभार्थ्यांना आधार कार्ड काढूनसुद्धा पोस्टाने त्यांचे आधार कार्ड घरी येत नाही, त्यामुळं त्यांना कार्यालयीन कामकाजांमध्ये खूप अडचण निर्माण होते। तर चला तर मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे की घर बसल्या तुमच्याच मोबाईलवरून आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे। आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला Google Chromeवर जायचं आहे। Google Chromeवर जाऊन तुम्हाला ई-आधार असे सर्च करायचं आहे। ई-आधार असे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होऊन जाणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे डाउनलोड आधार म्हणून। डाउनलोड आधार म्हणून जे ऑप्शन दिसत आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमच्यासमोर आणखी एक डॅशबोर्ड ओपन होऊन जाणार आहे। त्यामध्ये तुम्हाला काही ऑप्शन दिसत आहेत, त्यामधील पहिले ऑप्शन जे आहे माय आधार, त्याच्यावर जाऊन तुम्हाला डाउनलोड आधार हे ऑप्शन निवडायचं आहे। डाउनलोड आधार हे ऑप्शन निवडल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होऊन जाणार आहे। त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर विचारला आहे। तुमचा आधार नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। जो काही तुमचा आधार नंबर आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे। तर त्यामध्ये सगळ्यात खाली तुम्हाला दिसत आहे एंटर कॅप्चा। तर तुम्हाला जो साईडला जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा तुम्हाला इथं व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। कॅप्चा इथं भरल्यानंतर खाली तुम्हाला आणखी एक ऑप्शन दिसत आहे सेंड OTP। सेंड OTP ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या मोबाईलवर एक SMS जाणार आहे। तो SMS इथे तुम्हाला व्यवस्थित टाईप करून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली आणखी एक तुम्हाला ऑप्शन दिसत आहे व्हेरीफाय अँड डाउनलोड। व्हेरीफाय अँड डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करून तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे। तर तुमचं आधार कार्ड डाउनलोड केल्यानंतर खाली तुम्हाला एक फाईल आली आहे, ते ओपन करायची आहे। ते फाईलमध्ये तुमचा नावाचे सुरुवातीचे जे काही 4 अक्षर आहे ते तुम्हाला टाकायचे आहे आणि त्यानंतर तुमचे जन्मवर्षाचे शेवटले जे अंक आहे ते तुम्हाला इथं टाकून द्यायचे आहे। त्यानंतर तुमच्यावाले जे आधार कार्ड आहे ते डाउनलोड झालेले तुम्हाला दिसून जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचे जे आधार कार्ड आहे घर बसल्या डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।